नमस्कार मित्रांनो, मैदान होते आता कदमवाडीचं 20 तारखेला 20 ऑगस्टला मैदान होते आणि हे मैदान जे आहे ते पश्चिम महाराष्ट्र मर्यादित मैदान आहे आणि या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील नंदी आपल्याला पळताना दिसणार आहेत आणि या मैदानामध्ये 20 पैरे अंदाजित आपल्याला मी निवडलेले आहेत की माझ्या अंदाजानुसार हे पैरे पळायला पाहिजेत. जर पळाली गाडी तर 100% गुलालामध्ये असणार. आता बघूया काय होते, माझा अंदाज खरा होतोय का नाही ते. 1 नंबरचा पैरा मला वाटते की ती गाडी त्या ठिकाणी पळण्यासाठी योग्य आहे असं मला वाटते. भुंगा आणि मेहरबान महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे मित्रांनो, ती कदमवाडीचं आणि जुनं जाणतं मैदान आहे. भुंगा आणि मेहरबान मुंबईची जोडी आणि ती पण 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये कमाल करते आणि ती जोडी मला वाटते की त्या ठिकाणी पळायला पाहिजे. शेवटी बघूया आता मालक ठरवतील ती जोडी पळेल का नाही, पण जर पळाली गाडी तर 100% ही गाडी फायनलमध्ये राहील असा माझा अंदाज आहे. तुमचा अंदाज आहे, तुम्ही सुद्धा सांगू शकताय की भुंगा कोणासोबत पळायला पाहिजे, मेहरबान कोणासोबत पळायला पाहिजे. तुमचा अंदाज तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकताय. 2 नंबरचा पैरा जो आहे तो आबांचा पाखऱ्या, हिंद केसरी आबांचा पाखऱ्या जो आहे तो कोणासोबत दिसायला पाहिजे. मला वाटतंय की तो कुमठेच्या वजीरसोबत पळताना दिसायला पाहिजे. काय गाडी पळते कुमठेचा वजीर आणि आबांचा पाखऱ्या, काय गाडी पळेल. ही अगोदर पळाली होती गाडी का मला हे अजून काय माहीत नाही, परंतु मला वाटते की हे दोन्ही नंदी चारी खांदी पळतात आणि त्या ठिकाणी 100% गुलाल जी आहे ती फायनलमध्ये राहू शकते गाडी ही. आबांचा पाखऱ्या आणि कुमठेचा वजीर यांना खूप साऱ्या शुभेच्छा. 3 नंबरची जोडी पुशेगावची 1 नंबरची जोडी पुन्हा एकदा त्या मैदानामध्ये पळताना दिसायला पाहिजे. ती जोडी माळशिरसच्या मैदानामध्ये पळायला पाहिजे होती, परंतु पैरे वेगवेगळे झाले त्याच्यामुळे दोघेही फायनलला होते. दोघेही सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीचा दोघांच्याकडे स्किल आहे. असे हे सचिन आणि लक्षा ही जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरीच्या त्या कदमवाडीच्या मैदानामध्ये पळताना दिसायला पाहिजे. माझ्या अंदाजानुसार तुम्हाला काय वाटते, कोणासोबत कोण पळायला पाहिजे कमेंट्समध्ये सांगा. 4 नंबरचा पैरा मथुरा फार्म चिंचाळे यांचा राजा. मला असं वाटते की कार्तिकसोबत विसापूरकरांच्या वरद जिंजर कंपनी यांच्या विसापूरच्या कार्तिक आणि राजा ही मला वाटते की गाडी पळायला पाहिजे. पळाली होती एकदा दोनदा, परंतु पुन्हा एकदा ही गाडी पळावी आणि मला वाटते ही गाडी 100% त्या ठिकाणी चांगली कामगिरी करेल. बघूया काय होते. खूप साऱ्या शुभेच्छा ही जर गाडी पळेल तर. 5 नंबरचा पैरा पुन्हा एकदा या जोडीला पळावं लागेल, प्रेक्षकांच्या इच्छेसाठी पळावं लागेल, कारण की प्रेक्षकांची मनातली जोडे 7 वेळा फायनलचे मानकरी ठरलेले आहेत. 1 नंबरची जोडी ही अजित शेठ जगताप यांचा हिंद केसरी पब्लिकचा बादशाह चिक्या आणि त्याच्यासोबत रुस्तम द्वादशम हिंद केसरी बकासूर, कंसात देव, आणि देव आहेच तो, कंसात म्हणण्यापेक्षा देव आहेच, सगळ्यांना माहिती आहे. खूप दिवस झालं बॅड पॅच चालू आहे बकासूरचा. पाचवडच्या मैदानामध्ये पब्लिकने 1 नंबर केला, त्याच्यानंतरनं तो त्याचा जो फॉर्म आहे तो फॉर्म त्याच्या जसा म्हणावं तसा नाही आहे. मोठं मैदानामध्ये फायनलला राहत नाही आहे बकासूर, एवढं मोठं नियोजन होऊनसुद्धा फायनलमध्ये राहत नाही, परंतु 100% त्या ठिकाणी मला वाटते की ही गाडी माझ्या अंदाजानुसार मालकाने विचार करावा. अजित शेठ तर सगळ्यांना माहीत आहे ते कधीही तयार आहेत बकासूरसोबत पळताना, परंतु बकासूरच्या पैरी जे आहेत ते पेंडिंग असतात, आधीच ठरलेले असतात. त्याच्यामुळे आता शेवटी दुसऱ्याही माणसांना पुढे शब्द दिलेला असतो, त्याच्यामुळे बघूया आता काय होते. परंतु प्रेक्षकांच्या मनातली जोडे ही चिक्या आहे. सगळ्यांना माहीत आहे कशा पद्धतीचा त्याच्याकडे पळ आहे, कशा पद्धतीचा सगळ्यात जास्त आत्ता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बरं का एवढे म्हणजे आत्ता एक चालू सीझनचा गुलालचा मला असं वाटतं की 1 नंबरचा रँकिंगचा तोच आहे आता सध्याला तरी, कारण की त्याचं विनिंग कॉम्बिनेशन 90% जास्त आहे सगळ्यांच्यापेक्षा. कारण की तुम्ही कुठलंही मैदान घ्या त्या मैदानामध्ये 90% तो गुलालामध्ये असतोच. असा हा अजित शेट यांचा चिक्या आणि बक्कासूर ही गाडी पळावी. बघूया काय होते. 6 नंबरचा पैरा जो आहे तो 11 मल्हार आणि त्याच्यासोबत आप्पांचा रैना ही गाडी पळावी मला वाटते असं, कारण की ही निमसोडमध्ये गाडी पळाली होती. पुन्हा एकदा चान्स घेतला पाहिजे, कारण की गाडीनं फॉल होऊन सुद्धा निकाल घेतलेला होता, परंतु तिथं काय म्हणते त्याला त्या कुठला नंदी त्याच्यासोबत त्यांनी 1 नंबर केला त्या ठिकाणी निमसोडच्या मैदानाचा. बुलेटनं बाजी मारली खरी, परंतु इकडून ही गाडी घुसली होती, परंतु निकाल सामना असता जर गाडी सरळ आली असती, परंतु शेवटी नियम असतात. परंतु ही पुन्हा एकदा गाडी पळावी मल्हारची आणि रैनाची. काय घोड्यागत पळतो हा मल्हार, त्याच्या पायामध्ये बघा असं निक्याप बांधलेलं असतं पांढरं, घोडा कसा पळतो थपाडाक तसा तो मल्हार पळतो. लय खतरनाक पळ आहे. रैनाचा आहे. कुठलंही मैदान असतं, मोठं मैदान असलं की ह्या बादशाह फायनल असतोच. रैना आहे. 7 नंबरचा पायरा कोण आहे, मला वाटते की मथुर कोणासोबत पळताना दिसेल. मला वाटतंय की राहुल पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह भारत केसरी मानकरी मथुर
मला असं वाटतं की बिच्छू सोबत पळाला, जे आत्ता मुंबईच्या बैलगाडा शर्यत संघटनेचे जे अध्यक्ष आहेत, त्यांचा जो बिच्छू आहे, त्या बिच्छूचा पळ मी स्वतः बघितला आहे कलेढोनच्या मैदानामध्ये. त्या ठिकाणी पब्लिकनं गाडीनं झप 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 काय रान काढलेलं मल्हारन दोघवती. हा बिच्छू आणि मथुर ही गाडी मला वाटते पळावी, बघूया काय होते. 8 नंबरचा पहिरा वेगाचा शेवट सर्जा कोणासोबत दिसायला पाहिजे. खूप लोकांची इच्छा आहे की वेगाचा शेवट कोणासोबत. मला वाटतं आता गिरवीच्या माऊलीसोबत पळताना दिसला पाहिजे. सोन्या 50-50 केसरीच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा गिरवीचा माऊली आणि सर्जा. आता सर्जा आणि गिरवीचा माऊली सेम एकसारखेच बैल दिसतात आणि एक महादाबुवा भाकरवाडी यांचा साहेब्या. तिघही कुठला सर्जा आहे, कुठला माऊली आणि कुठला साहेब आहे तीच काय कळत नाही. एवढे चांगले म्हणजे एक सेम दिसतात हे नंदी. सर्जा आणि गिरवीचा माऊली ही गाडी पळावी माझ्या अंदाजानुसार, बघूया काय होतंय. 9 नंबरचा पहिरा घरणिकीकरांचा राजा कोणासोबत दिसायला पाहिजे. घरणिकीकरांचा राजा विठ्ठल ड्रायव्हर बुतकर अजय शेठ कलोडोन यांच्या हिंद केसरी तेजासोबत. तेजा आणि घरणिकीचा राजा ही गाडी पळावी माझ्या अंदाजानुसार, बघूया काय होते. 10 नंबरचा पहिरा जो आहे तो मिलिटरी अप्शिंकरांचा चित्र्या कोणासोबत पळताना दिसायला पाहिजे. मला वाटतं की जीवन ड्रायव्हर यांच्या आणि आमच्या सुंदरसोबत पळताना दिसायला पाहिजे. चित्र्या उजव्या खांदी पळतो, सुंदर दोन्ही खांदी पळतो. चित्र्या कदाचित दोन्ही खांदी पळत असेल, परंतु मला असं वाटतं की ही जर गाडी पाळते 100% तिथं गुलाल होईल, बघूया आता काय होतं. 11 नंबरचा पहिरा जो आहे तो MM नाना यांचा राजा कोणासोबत दिसायला पाहिजे. मला असं वाटतं की MM नाना यांचा राजा जो आहे तो मोराळे मायनीकरांचा आत्ता चालू सीझनचा गुलालाचा बादशाह म्हणून असा ओळखला जातोय. सम्राट मोराळे मायनीचा सम्राट आहे MM नाना राजा. MM नाना यांचा राजा ही गाडी पळावी असं मला वाटते, बघूया काय होते. 12 नंबरचा पहिरा विशाल शेठ मायनी यांचा घरचा साज चांद आणि गोल्या ही घरचीच गाडी मला वाटते पळावी. दोघेही दोन्ही खांदी फिट आहेत आणि ही गाडी जर पळेल तर 100% त्या ठिकाणी गुलाल जो आहे तो मिळेल, बघूया आता शेवटी मालक ठरवतील. 13 नंबरचा पहिरा छोटा 81-81 रायफल जो आहे तो मला वाटते की सुंदर 11-11 सोबत पळताना दिसू शकेल, बघूया काय होतंय. 14 नंबरचा पहिरा सागर कट्टरे घाणन पॉवर प्लस कराड यांचा घरचा साज बब्या आणि दुर्गा ही गाडी पळावी. लोकांची खूप मनापासून इच्छा आहे, परंतु का नाही पळत ही मला अजून तरी काय समजलेलं नाही. 15 नंबरचा पहिरा निमसोडच्या मैदानाचा दुसऱ्याच्या 1 नंबरचा मानकरी असलेला बुलट संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्यासोबत एक नंदी पळाला होता. त्याचं नाव कमेंट्समध्ये सांगा कोण होता तिथं पळाला त्याच्यासोबत. 16 नंबरचा पहिरा 10 सरकार यांचा सर्जा कोणासोबत पळताना दिसेल. 10 सरकार यांचा सर्जा जो आहे तो मला असं वाटतंय की तो आत्ता पळताना दिसायला पाहिजे. आत्ता सध्या एक चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा उसाटणेकरांचा रायबा एक चांगला पळतो आता सध्याला तो एक रायबा. त्या रायबासोबत 10 सरकार यांचा सर्जा पळेल असं मला वाटतं माझ्या अंदाजानुसार. 17 नंबरचा पहिरा दहेगावकरांचा हिंद केसरी पाखऱ्या. मोठं मैदान असलं की तो फायनलमध्ये असतोच. कितीही गाडी मग टॉपच्या असू द्या, त्याच्या गटामध्ये असू द्या, सेमीमध्ये असू द्या, तो त्याची कामगिरी दाखवतोच. असा दहेगावकरांचा पाखऱ्या मला वाटते की काडतूस सोबत पळताना दिसायला पाहिजे. आत्ता आदतमधला एक चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो असा काडतूस आणि पाखऱ्या दहेगावकरांचा ही गाडी पळावी माझ्या अंदाजानुसार, बघूया. 18 नंबरचा पहिरा भवानी आणि सावकार ही एक जोडी पुन्हा एकदा पळणार असं मला वाटतंय. पब्लिकनं पळाली होती त्या दिवशी, बघूया काय होते. 19 नंबरचा पहिरा सुनील मोरे पेडगाव यांचा रेहमान शिरसोडीच्या रायफलसोबत दिसावा. आणि 20 नंबरचा पहिरा जो आहे तो 1001 सर्जा जो आहे तो मादळमुठीच्या पुष्पराजसोबत पळताना दिसायला पाहिजे. एक माझ्या अंदाजानुसार मी पहिरे सांगितलेत. अजून एक पहिरा जो आहे तो सांगतो. 21 नंबरचा पहिरा म्हणजेच आता चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह असा सुभाष तात्या मांगडे यांचा पब्लिकचा बादशाह म्हणून ओळखला जातो असा हा वजीर, तो कोणासोबत दिसायला पाहिजे. तो वजीर जो आहे तो असं मला वाटते पुन्हा एकदा घरचा साज सुंदर सोबत एकदा होऊनच जाऊ द्या मोठ्या मैदानामध्ये, बघूया काय होते. सुंदर पळेल का नाही याच्याविषयी खात्री नाही, परंतु बघूया. माझा अंदाज जो आहे तो मी सांगितला, तुमचा अंदाज सुद्धा तुम्ही सांगू शकता कमेंट्समध्ये. धन्यवाद. व्हिडिओमध्ये जे पैरे जे सांगितलेले आहेत ते अंदाजित पैरे आहेत, कुणी खरे समजू नका. कारण काय होतं खरे पैरे कोणाला वाटतं की खरेच पैरे सांगितले आणि काही लोक अशी करतात की माझे जे व्हिडिओ सांगितले ते पैरे काय करतायत
जेवढे आहेत तेवढे घेतात, इंस्टाग्रामवर टाकतायत. तसं काही करू नका. कॉपी स्वतःचा दिमाग लावा आणि पैरे बनवा. धन्यवाद.